नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. आदेश. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे यांच्यापैकीच एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची जी परंपरा आहे ती खूप छान पद्धतीनं ते पुढे चालवत आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या 2 ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे आणि या दोन्ही ठिकाणी सर त्यांची सेवा बजावत असतात. त्यामुळे तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये सर पनवेलच्या त्यांच्या सेंटरवरती असतात. तुम्ही त्यांना त्या ठिकाणी जाऊन भेटू शकता. दादरच्या सेंटरवरती सर शनिवारी आणि रविवारी असतात. त्यामुळे त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना दादर आणि दादरच्या परिसरामधली लोक आहेत ती भेटू शकता किंवा महाराष्ट्रातली कुठल्याही ठिकाणून तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करायची आहे ती म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा आता सरांचं मार्गदर्शन उपलब्ध आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सर पुण्यामध्ये जात आहेत आणि पुण्यामध्ये खूप मोठा ओघ त्यांच्या भेटीसाठी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्यामुळे पुण्यात कन्सल्टेशन आहे सरांचं आणि त्या कन्सल्टेशनसाठी सुद्धा तुम्ही निश्चितपणाने येऊ शकता. त्यामुळे आजच्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयाचे जवळजवळ आत्तापर्यंत आपण 9 भाग कंप्लीट केलेले आहेत. आजचा 10वा भाग आहे. त्यामुळे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे लक्ष देऊन ऐका असं मी तुम्हाला या ठिकाणी म्हणेन. त्यामुळे चला चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा ती म्हणजे अध्यात्माची जी व्याख्या आहे ती ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही अभ्यासक आहात तुमच्याही माध्यमातून ती ॲस्ट्रॉलॉजीची जी व्याख्या आहे ती काय आहे. आणि दुसरं म्हणजे अध्यात्म आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्या ज्या 2 गोष्टी आम्हाला दिसतात ह्या 2 गोष्टी 2 वेगवेगळ्या आहेत की एकाच नाण्याच्या 2 गोष्टी आहेत, 2 बाजू आहेत का एकच आहे, नक्की काय आहे? प्रशांतजी, खूप चांगला प्रश्न आपण विचारला आणि प्रास्ताविक पाहता खरोखर असं वाटतं की ज्यावेळेला आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असतो किंवा ॲस्ट्रॉलॉजीमधून आपण ज्यावेळेला पुढे जायला सुरुवात करतो त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकालाही असं वाटतं की ॲस्ट्रॉलॉजी आणि अध्यात्म एकच आहे, म्हणजे वेगळं नाही आहे असं. परंतु याच्यामध्ये एक मोठा फरक आहे. म्हणजे की पहिला प्रश्न तुम्ही विचारला की अध्यात्माची नक्की व्याख्या काय. म्हणजे तर अध्यात्माची नक्की व्याख्या अशी की अध्यात्म म्हणजे दर्शन आहे. आता अध्यात्म म्हणजे काय की अध्यात्मामध्ये प्राप्त काय होणार आहे. तर अध्यात्मामध्ये प्राप्त होण्यासारखं काही नाही, आपण आपल्या कितीतरी एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे. परंतु अध्यात्मामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमचं स्वतःचं आत्मदर्शन ज्याला आपण म्हणतो, तुमचं स्वतःचं आत्मज्ञान ते तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होतं, जे तुमच्याकडेच असतं. म्हणजे अध्यात्माचं एका शब्दामध्ये जर व्याख्या करायची आली तर अध्यात्म म्हणजे दर्शन आहे. आणि मग ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, तर ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शन आहे. म्हणजे ते अध्यात्मामध्ये तुम्ही कसं जायचं, ते तुम्ही कसं प्राप्त करून घ्यायचं. कारण आत्मज्ञानाशिवाय कुठलीच गोष्ट व्यर्थ आहे किंवा जीवन व्यर्थ आहे. किंवा आयुष्यामध्ये तुम्ही आलाय जन्माला, तुम्ही हे दैनंदिन वर्क करताय, सगळं तुमचं काम करताय, नित्यकर्म करताय. परंतु हे नित्यकर्म करताय म्हणून तुमचं आयुष्य आहे का, तर तुमच्या आयुष्याचा संकल्प वेगळा आहे. ज्या गोष्टीकरता तुम्ही जन्माला आलात ते कारण वेगळं आहे. कितीतरी लोक या गोष्टीला अप्रोच आहेत, कितीतरी गोष्ट या गोष्टीला अप्रोच पण नाही आहेत. परंतु ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हे सगळं निश्चित कर्म करत असताना तुम्ही एक दिवस पण सुखी किंवा आनंदी नसता आणि त्यावेळेला तुम्हाला प्रश्न पडतो की हे मी कशाकरता करतो आहे किंवा माझ्या आयुष्याचा नक्की उद्देश काय. तो नक्की उद्देश जाणून घेण्याचं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी आहे. आणि आत्मदर्शन, आत्मज्ञान याचं जर दर्शन तर ते प्रॉपरली अध्यात्म आहे. तर या एकाच नाण्याच्या 2 बाजू म्हणू शकता. परंतु प्रशांतजी याच्यामध्ये मेजर फरक असा आहे की अध्यात्म म्हणजे खूप मोठा महासागर आहे, तर ॲस्ट्रॉलॉजी पण तेवढा मोठा महासागर तुम्हाला भासतो. परंतु ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला केल्याशिवाय, म्हणजे ज्योतिष तुम्हाला शिकल्याशिवाय तुम्ही अध्यात्मामध्ये एंटर नाही करू शकत. म्हणजे मार्गदर्शन पहिलं येतं. कुठल्याही गोष्टीचं मार्गदर्शन असल्याशिवाय तुम्ही दर्शनाचा लाभच घेऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये जाऊच शकत नाही. अध्यात्मामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला माहिती तर पाहिजे की तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे. मग आवश्यक काय असतं, तर त्याच्याकरता आवश्यक असतं ते मार्गदर्शन, जे मार्गदर्शन तुम्हाला पूर्णपणे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मिळतं. आता याच्यामध्ये धर्म या पद्धतीमध्ये किंवा अध्यात्म जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर 112 वाटा आहेत. 112 वाटांनी तुम्ही गेल्यानंतर कुठल्याही वाट्याने तुम्हाला अध्यात्म मिळू शकतं.
पण ह्याकरता या 112 वाटा जाणून घेण्याकरता त्याच्यामधली सर्वात जवळची वाट कुठली आहे, आपल्याला कुठली सूट होणार आहे की ज्याच्यामधून आपण खूप लवकर पोचू शकतो आणि आपण आपला उद्देश सॉल्व्ह करू शकतो, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी पहिले ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यावं लागतं. ह्याच्याकरता 6 शास्त्रांची निर्मिती केली आहे. मग त्याच्यामध्ये व्याकरण आहे, त्याच्यामध्ये छंद आहे, त्याच्यामध्ये निरुक्त आहे, त्याच्यामध्ये कल्पतरू आहे आणि त्याच्यामध्ये ज्योतिषसुद्धा आहे, त्याच्यामध्ये छंदसुद्धा आहे. म्हणजे ज्योतिष शिकल्याशिवाय तुम्ही पुढे अध्यात्मामध्ये एंटर नाही करू शकत. तर ज्योतिषशास्त्र हे निव्वळ आणि निव्वळ मार्गदर्शन आहे, तर अध्यात्म हे निव्वळ आणि निव्वळ दर्शन आहे. आध्यात्मिक मार्गदर्शन आहे हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून किंवा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून कसं करता येऊ शकतं? ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं की जसं अध्यात्मामध्ये तुम्हाला जायचं असेल, हे आत्मदर्शन आणि आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं असेल, ॲस्ट्रॉलॉजीशिवाय 100% पर्याय नाही. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही येऊन तुम्ही मार्गदर्शन घ्याल आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्ही म्हणजे की तुमच्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो तुमचा सुरळ होईल. तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन माहिती होईल. ते डेस्टिनेशन तुम्हाला पार करत असताना त्याच्यामधल्या येणाऱ्या अडीअडचणी या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला साधना मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला उपासना मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक त्या गोष्टी मिळतील की जे तुम्हाला अडचणीचं आहे किंवा जिथे जिथे तुम्हाला त्रास आहे त्या सगळ्या गोष्टी पार करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही नक्की कसला सहारा घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये नक्की तुम्ही असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत की जेणेकरून तुम्ही लवकर पोचाल, हे सगळं ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे माहिती पडू शकतं. प्रशांतजी, हे शब्दांचे खेळ करण्यापेक्षा मी एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे वाल्मिकी ऋषी होते हे पूर्वाश्रमीचे कोण होते, तर वाल्याकोळी होते. आता वाल्याकोळीचं काम तुम्हाला माहिती होतं की तो आलेल्या प्रत्येक वाटसरूला अडवायचा, त्याच्याकडनं त्याचं सगळं जिन्नस लुटून घ्यायचा आणि ते लुटून घेऊन त्याच्यावरती तो उपजीविका करायचा. एक दिवस या म्हणजे की वाल्याकोळ्याच्या आयुष्यामध्ये नारद मुनी आले. आता नारद मुनी आले म्हणजे थोडक्यामध्ये त्यांनी तिथे स्पष्ट ग्रंथातच उल्लेख केला की माझ्या आयुष्यामध्ये गुरु आले, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन आलं. मग मार्गदर्शन ज्यावेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये आलं त्यावेळेला त्यांनी तेच केलं. रेग्युलर जो व्यवहार आहे त्या व्यवहाराप्रमाणे त्यांना अडवलं आणि म्हटलं तुमच्याकडे जे असेल ते मला द्या. त्याच्यावरती नारद मुनी म्हटले माझ्याकडे नारायणाच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. तर ते म्हटले मग तुमचा तंबोरा मला द्या. ते म्हटले माझा तंबोरा नाही देणार, कारण त्या तंबोरामध्येच माझा नारायण आहे आणि माझा जीव गेला तरी चालेल, म्हणजे माझा तंबोरा नाही देणार. मग त्यावेळेला वाल्या आठवून बसला की नाही मला तुमचा तंबोराच पाहिजे. आणि मग त्यावेळची ती सगळी कथा आपल्या प्रेक्षकांनाही माहिती आहे, तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहिती आहे की मग त्याच्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला तू हे कुणाकरता करतोय, मग ते पापामध्ये सहभागी आहेत का. मग वाल्याकोळी जाऊन ते प्रॅक्टिकली लाईफ जगतो, त्याच्या घरी जाऊन विचारतो आणि मग त्याला कळतं की आपल्या पापामध्ये कोणीच हिस्सेदार नाही आहे. आणि मग तो परत येतो आणि परत आल्यानंतर मग तो नारद मुनींना म्हणतो की आता मी काय करू. आणि मग ज्यावेळेला तो म्हणतो आता मी काय करू, त्यावेळेला ते म्हणतात की आता तू फक्त रामनाम घे. वाल्याची ती शोकांतिका होती की त्याला रामसुद्धा म्हणता येत नव्हतं. तो उलटं मरा 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 असा उलटा जप करत होता, कारण त्याला मरा हा शब्द जास्त प्रिय होता, कारण तो रोज मारण्याचंच काम करायचा. मग त्याला नारद मुनींनी सांगितलं की तू राम नाही जपता येत ना, तर तू मरा मरा जप. ते मरा 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 असं 2 मरामध्ये एक राम निर्माण व्हायचा. अशी तपश्चर्या करून पुढे वाल्याकोळीचे वाल्मिकी ऋषी झाले. म्हणजे जो आपला पहिला प्रश्न आहे की अध्यात्म तुम्हाला काय दाखवतं, तर जीवन जगण्याचा रस्ता दाखवतो. परंतु हा जीवन जगण्याचा रस्ता तुम्हाला केव्हा प्राप्त होतो, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन येतं. आज वाल्याकोळ्यासारखं आपलं पण आयुष्य तसंच चाललं आहे. आज वाल्याकोळी म्हणजे की तुम्ही कोणी दरोडेखोर नाही आहे किंवा तुम्ही कोणी लुटत नाही आहे, पण तुमच्या कर्मामध्ये तुम्ही त्याच प्रकारे बांधले गेलेले आहात. तुम्हाला वाटतं हे सगळं कर्म करत असताना की अरे मी ओव्हरटाईम केलं आहे, अरे मी हे केलं आहे, अरे मी ब्लॉक केलं आहे आणि हे सगळं मी कुणाकरता केलं आहे, तर माझ्या बायका मुलांकरता केलं आहे, हे केलं आहे. आणि मग एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येईल की त्यांना विचारायचं की तुम्ही याच्यामध्ये किती हिस्सेदार आहात. त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुमच्या ह्या कर्मामध्ये कोणी दुसरं हिस्सेदार नाही आहे. मग याची जाणीव तुम्हाला कोणतरी करून देतं आणि याची जाणीव कोण करून देतं, ते तुमच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन असतं. आज वाल्याकोळीच्या आयुष्यामध्ये नारद मुनी आले, तर नारद मुनी हे प्रॉपरली त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले गुरु आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये आलेली ॲस्ट्रॉलॉजी आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये आलेलं मार्गदर्शन आहे. आणि ते मार्गदर्शन ज्या वेळेला लाभलं त्याच्यावेळेला अध्यात्म किती सुरळ झालं की सरळ जीवनाचा प्रवास कळला. आज हे वाल्याकोळी म्हणून आयुष्य पूर्वाश्रमी जगत होते, त्याचे वाल्मिकी ऋषी झाले. वाल्मिकी ऋषी झाल्यानंतर रामायण म्हणजे राम जन्माला यायच्या अगोदर रामायण अख्खा ग्रंथ त्यांच्या हातून लिहून झाला. हे एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून झालं. पुढे अध्यात्मामध्ये अशा वाल्मिकी संहिता वाचवलं तर वाल्मिकी संहितेमध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे आत्तासुद्धा भवतार्थामध्ये म्हणजे की या पृथ्वीवरती अशा कितीतरी घटना तारल्या जाऊ शकतात. कितीतरी घटनांच्या बाबतीमध्ये विमोचन म्हणजे की त्याच्यापेक्षा वेगळा रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. तर एवढं नॉलेज त्यांना कुठे प्राप्त झालं, एवढं सुख त्यांना किंवा एवढा परफेक्ट त्यांचा जर्नी कशामुळे झाला, फक्त अध्यात्मामुळे झाला. पण त्या अध्यात्मामध्ये जाण्याकरता पहिलं त्यांना काय आवश्यक होतं, तर मार्गदर्शन त्यांना आवश्यक होतं. जे मार्गदर्शन त्यांना लाभलं नारद मुनींच्या माध्यमातून आणि मग ते लागल्यानंतर त्यांचा प्रवास किती सुरुवात झाला तो बघा. आणि एक्झॅक्टली आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे की तुमचं जे डेस्टिनेशन आहे, तुमच्या आयुष्याचा जो उद्देश आहे, तुमच्या आयुष्याचा जो संकल्प आहे, किंबहुना तुमचं आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. या पृथ्वीवरती शेकडो वर्ष अगोदर तुम्ही शेकडो जन्म घेऊन आलेला आहात
आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही काही ना काही अचीव केलेलं आहे, त्या प्रत्येक जन्मामध्ये काही ना काही तुम्ही मिळवलेलं आहे. हा सगळा पार्ट जो तुम्ही मिळवलेला आहे हा तुमच्याकडे ज्ञान स्वरूपामध्ये आहे आणि ते ज्ञान तुम्ही घेऊन आलेत बरं का, ते सोडून आलेलं नाही आहेत कुठे. म्हणजे सोडून आलेत ते फक्त शरीर सोडून आलं आहे, पण ज्ञान जे आहे ना ते तुमच्या बरोबर आहे. आता फक्त ते ज्ञानाची जाणीव करून देण्याकरता त्या ज्ञानाचा पत्ता तुम्हाला मिळवायचा आहे आणि हा पत्ता म्हणजे एक्झॅक्टली मार्गदर्शन आहे, जे मार्गदर्शन फक्त आणि फक्त तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमधूनच मिळू शकतं. अजून थोडं सोपं करून सांगायचं झालं ना तर अध्यात्म तुम्हाला काय देतं माहिती आहे का, पूर्णपणे सकारात्मकता देते. एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे विचार करण्याची, सकारात्मकता, पॉझिटिव्ह तुम्हाला राहण्याची एनर्जी देते. दुसरी गोष्ट अध्यात्मामध्ये एक प्राप्ती होते की तुमचा इगो पूर्णपणे निघून जातो आणि समर्पणाचा भाव निर्माण होतो. आणि जेव्हा समर्पणाचा भाव निर्माण होतो ना त्यावेळेला निव्वळ प्रेम निर्माण होतं. एकदा प्रेम निर्माण झालं की आकर्षण निर्माण होतं. तुम्हाला सगळ्यांना तुम्ही हवेसे वाटतात, सगळेजण तुमच्याजवळ येतात आणि एक ज्याला आपण म्हणतो ना की मॅग्नेटिक पर्सनॅलिटी, चुंबकीय व्यक्तिमत्व असं तुमचं तयार होतं. परंतु हा सगळा प्रवास होत असताना आहे ना सर्वात गरजेचं पहिलं काय असेल तर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी आहे. तुम्हाला पहिले ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन तुम्हाला ते मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि ज्यावेळेला तुम्ही ते मार्गदर्शन घ्याल ना पुढे फक्त आयुष्याचं निव्वळ दर्शनच तुम्हाला घ्यायचं आहे. निव्वळ आत्मज्ञानच तुम्हाला प्राप्त करायचं आहे. नवे तुम्हाला आत्मदर्शनच घ्यायचं आहे. ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून जर आपल्याला यावरचे उपाय किंवा काही उपासना सांगायच्या असतील तर ते कशा पद्धतीने आपण सांगू शकतो? तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे, जो प्रॉपरली हे सगळं ॲस्ट्रॉलॉजी शिकलेला आहे, त्याचा त्यावेळचा जो उद्देश असतो त्याला मार्गदर्शन करण्याचा, तो मार्गदर्शन करण्याचा उद्देश सर्वात पहिले हा असतो की कुठल्या बाबतीमध्ये तो आपल्याला प्रश्न विचारतो आहे किंवा कुठल्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. पण ते मार्गदर्शन करत असताना तो फक्त त्या समस्येकरता आला आहे, पण त्याचं डेस्टिनेशन काय आहे, त्याच्या लाईफमध्ये त्याचा उद्देश काय आहे, तो कशाकरता जन्माला आला आहे, याचं सगळ्याचं ज्ञात आहे ना ते त्याच्या पत्रिकेवर नव्हतं. आणि प्रशांतजी याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आली तर मला ज्यावेळेला शिकत होतं ना, माझं एज्युकेशन झालं आहे, जवळजवळ 16 वर्ष माझं एज्युकेशन झालेलं आहे. 12 वर्ष आमचं पूर्णपणे शिक्षण असतं आणि 4 वर्ष परिक्रमा असते. माझ्या जीवनामध्ये माझ्या एका परिक्रमेमध्ये मला पास केलं, म्हणजे मला सांगितलं की आता तुम्ही प्रॅक्टिस चालू करा. त्याच्यामुळे माझी पुढची 3 वर्ष वाचली. पण 1 वर्ष परिक्रमेमध्ये मी सुद्धा स्वतः केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तर त्या अनुषंगाने म्हणजे की माणसाचं डेस्टिनेशन, या डेस्टिनेशनची त्याला जाणीव करून देणं हे सुद्धा ॲस्ट्रॉलॉजरचं पूर्णपणे काम असतं. आणि ते ज्यावेळेला त्याला प्राप्त होईल, ते ज्यावेळेला त्याला मार्गदर्शन होईल, त्याच वेळेला त्या गोष्टी क्रिएट होतील. आता ज्यावेळेला 2ऱ्या-3ऱ्या वर्षी मी शिकत होतो त्यावेळेला मी बघितलं की अरे मंगळ ग्रहामुळे हे प्रॉब्लेम होतात, शनी ग्रहामुळे हे प्रॉब्लेम होतात, रवी ग्रहामुळे हे प्रॉब्लेम होतात, बुध ग्रहामुळे हे प्रॉब्लेम येतात. त्या प्रत्येक गोष्टींवरनं पत्रिकेमध्ये जवळजवळ 861 प्रकारचे योग होतात. त्या 861 मधले जवळजवळ 665 योग जे आहेत, हे 665 योग आहे ते काही ना काय उपद्व्यापच निर्माण करतात, म्हणजे काही ना काही बाधा निर्माण करतात किंवा त्रास निर्माण करतात. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला म्हणजे की 4th-5वं वर्ष तुम्ही गेल्यानंतर 6व्या-7व्या वर्षामध्ये तुम्हाला त्याच्या रेमेडीज शिकवल्या जातात की याच्यावरती उपाय काय आहेत, याच्यावरती तुम्ही काय मार्गदर्शन कराल. आणि ते मार्गदर्शन करताना त्याच्यामध्ये उपासना ज्या सांगितल्या जातात ना त्या दैवी उपासना सांगितल्या जातात. मग मला स्वतःला हा प्रश्न पडायचा की अरे हा जर त्रास मंगळ ग्रहामुळे तर गणपतीची उपासना मी कशाकरता करायची. अरे हा जर त्रास मला रवीमुळे होणार आहे तर मी कशाला कृष्णाची उपासना करायची, कशाला विष्णूची उपासना करायची, का मला व्यंकटेश स्तोत्र वाचायला सांगतात. मग ज्यावेळेला त्या गोष्टीचं आकलन करत, त्याचा अभ्यास करत मी ज्यावेळेला 10व्या वर्षामध्ये पोचलो त्यावेळेला 10व्या वर्षामध्ये माझी कन्सेप्ट क्लिअर झाली की ग्रह वगैरे या सगळ्या गोष्टी एका पातळीवरती आहेत, परंतु ह्या पातळीच्या वरती पुढे जाऊन अध्यात्म आहे. आणि ह्या अध्यात्मामध्ये हा शक्ती आहेत ज्यांना आपण मग ब्रह्म म्हणू शकतो, विष्णू म्हणू शकतो, महेश म्हणू शकतो किंवा आपले संपूर्ण देवी देवता जे आहेत, ज्या देवी देवतांच्या उपासना, साधना, गुरु, त्याच्यानंतर सद्गुरू याच्या आपण मार्गदर्शन सांगतो किंवा यांच्या उपासना आपण सांगतो, यांच्या साधना आपण सांगतो. तर या नवग्रहांच्या वरतीसुद्धा एक सत्ता आहे, जी सत्ता यांच्या पूर्णपणे हातामध्ये आहे. मग आपल्याला प्रत्येकाला काय वाटत असतं की माझ्या समस्येमधनं मला पटकन रिझल्ट मिळाला पाहिजे. मग तो रिझल्ट मिळण्याकरता त्याला सोपं कुठलं आहे, कुठलं दैवत त्याला लवकर सहाय्य करू शकतं किंवा त्या समस्येमधनं तो लवकर पार करू शकतो, याचा विचार तो ॲस्ट्रॉलॉजर करतो. आणि मग तो विचार करून तो त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये उपासना करायला सांगतो. आता याच्यामध्ये थोडक्यामध्ये बघायचं झालं तर एखादा माणूस आहे की ज्याला मंगळाच्या समस्या आहे आणि मंगळाच्या समस्येमुळे तो ग्रस्त आहे म्हणजे, आणि त्याच्याकरता तो विचारायला आला आहे. तो विचारायला आल्यानंतर त्याची पत्रिका बघितल्यानंतर लगेचच फॅक्टर लक्षात येतात की अरे याच्या आयुष्यामध्ये हा खूप आळशी आहे किंवा याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी नियम हा प्रकारच नाही आहे, हा नियमबाह्य आयुष्य जगतो आहे, कुठलीही गोष्ट नियमाने जगत नाही आहे किंवा याच्यामध्ये प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स आहे किंवा याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे. अशा प्रकारे जवळजवळ 16 विघटनं याच्यामध्ये येतात, म्हणजे की ज्या 16 विघटनामध्ये माणूस गेलेला असतो की ही 16 कारणं असतात की ज्या कारणामुळे तो ती गोष्ट अचीव करत नाही आहे किंवा ज्या गोष्टीकरता तो प्रयत्न करतो आहे ती गोष्ट त्याला प्राप्त होत नाही आहे.
मग त्या 16मधल्या ज्या फॅकल्टीज त्याला बसत असतील, मग कुणाला 3 बसत असतील, कुणाला 4 बसत असतील, मग त्या फॅकल्टीमधनं त्याला बाहेर काढायचं आहे. मग त्या फॅकल्टीमधनं तो ज्यावेळेला बाहेर निघेल, त्या फॉर्मॅलिटीमधनं तो ज्यावेळेला बाहेर पडेल, त्याच्या वेळेला निश्चितपणे त्याची समस्या पण सॉल्व्ह होईल. आणि ती समस्या नुसते सॉल्व्ह होणार नाही, तर तो ज्या लोकल रोडवरनं फिरतोय त्याच्याऐवजी तो हायवे रोडला येईल. आणि हायवे रोडला आल्यानंतर त्याला कळेल की अरे ह्याच्या पलीकडे पण माझं काहीतरी डेस्टिनेशन आहे, ह्याच्या पलीकडे पण माझा काहीतरी इतिहास आहे, ह्याच्या पलीकडे सुद्धा मला काहीतरी प्राप्ती करायची आहे. याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला द्यायला सांगतो. एक खूप सुंदर पत्रिका होती, माझ्याकडे आलेली होती. रमेश म्हणून त्यांचं नाव आहे म्हणजे, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते ड्रायव्हिंगचा जॉब करत होते. आणि ड्रायव्हिंगचा जॉब करत असताना कसं व्हायचं की ते सुरुवातीला ज्यावेळेला मुंबईमध्ये आले, म्हणजे ते नागपूर वगैरे त्या साईडून मुंबईमध्ये आले, आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचं ड्रायव्हिंग चांगलं होतं. मग ड्रायव्हिंग चांगलं होतं म्हणून त्यांनी ड्रायव्हिंगमध्ये जॉब पकडला, पण त्यांना स्थिरता लाभत नव्हती. म्हणजे 2 महिने या गाडीवरती, मग 2 महिन्यानंतर पुन्हा जॉब बदलला, दुसऱ्या ठिकाणी गेले, तिसऱ्या ठिकाणी गेले, अशा जवळजवळ 6 त्यांच्या नोकऱ्या चेंज झाल्या. एकच चांगली गोष्ट होती की त्यांना नोकरी वारंवार लाभत होती. मग ज्यावेळेला रमेश आले आणि त्यांनी पत्रिका दाखवली, त्यावेळेला लक्षात आलं की अरे याचा जन्म म्हणजे की ह्यांनी ही गाडी चालवण्यापेक्षा जर ह्यांनी गॅरेज टाकलं स्वतःचं, तर गॅरेजमध्ये याला प्रगती जास्त आहे, म्हणजे गॅरेजमध्ये याला पूर्णपणे यश आहे म्हणजे, आणि हा त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. मग त्यावेळेला ज्यावेळेला त्याला मार्गदर्शन करायचं आलं, त्यावेळेला मार्गदर्शन करताना त्याला एक साधना सांगितली. जी साधना सांगितली त्याच्यामध्ये कंटिन्युटी जशी राहील, त्या कंटिन्युटीच्या रिलेटेड त्याला साधना सांगितली की 16 गुरुवार किंवा 16 सोमवार तू उपास कर आणि कंटिन्युअसली हे कर. हे कंटिन्यू करत असताना तुझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळे तुला दिशा दिसतील, आणि याच्यामधल्या कुठल्याही दिशेवरती तू कॉन्सन्ट्रेट झालास की एकदा सल्ला घे, त्याच्यामध्ये तू कंटिन्यू राहशील. पुढे रमेश उपास करायला लागला. उपास करायला लागल्यानंतर त्याची मैत्री एका गॅरेजवाल्याबरोबर झाली, आणि त्या गॅरेजवाल्याने सांगितलं की अरे रमेश, तुला याच्यातलं एवढं चांगलं कळतं ऑटोमोबाईल पार्टमधलं, तू माझं काउंटर सगळं सांभाळ. नाही, ते सेट धंदा आहे, मी चांगल्या कंपनीची मला ऑफर आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट पण आहे, तर मी तिकडे जॉबला जातो आणि हे गॅरेज तू इकडे सांभाळ, बाकी काय लागलं तर मी पूर्ण मार्गदर्शन करेन. आणि रमेश गॅरेजमध्ये स्ट्राईक झाला. आज गेली जवळजवळ 6 वर्ष तो गॅरेजमध्ये आहे. तो पूर्णपणे यशस्वी आहे, त्याचा बँक बॅलन्स पण चांगला आहे, आणि त्याच्या अंडर आता स्वतःची त्यांनी 3 गॅरेज काढलेली आहेत. म्हणजे आलेला होता ड्रायव्हिंग करता, पण त्याला सेटल झाला तो गॅरेज लाईन करता, आणि त्याच्यामधनं पुढे त्याची प्रगती, त्याचा विकास संपूर्ण चालू आहे. म्हणजे एक्झॅक्टली जे डेस्टिनेशन आहे ना, ते डेस्टिनेशन ॲस्ट्रॉलॉजरला 100% तुमच्या पत्रिकेवरनं माहिती पडतं. आणि याच्यामध्ये सांगितलेल्या उपासना फक्त अशा नाही आहेत की तुमची समस्या सॉल्व्ह होईल, आणि तुमची समस्या सॉल्व्ह होऊन झाल्यानंतर तुम्ही उपासना बंद करायची. ती उपासना 100% करत असताना ज्या समस्येकरता तुम्ही आलात ती तर 100% सॉल्व्ह होईलच, पण याच्या व्यतिरिक्त तुमच्या लाईफ, तुमच्या आयुष्याचा मुख्य उद्देश, तुमच्या आयुष्याचा मुख्य इंटिमेशन, तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं आहे, तुमचं डेस्टिनेशन, तुम्हाला कुठे पोचायचं आहे, हे सुद्धा यथार्थ मार्गदर्शन होईल. आणि त्या सांगितलेल्या तुम्ही ज्या उपासना आहेत, साधना आहेत, त्या तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू केलात, तुम्ही 100% सक्सेसफुल असाल. तुम्हाला आत्मदर्शन प्राप्त झालेलं असेल, तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं असेल. नक्कीच खूप छान अशी माहिती सरांनी आजच्या भागामध्ये आपल्याला दिलेली आहे. ब्रेकची वेळ होतीये, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय, आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. खरं तर सरांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, मात्र त्याआधी या महिन्याच्या 29, 30 आणि 31 या 3 तारखांना सर पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येत आहेत. पुणेकर आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितपणानं पुण्यातल्या सरांच्या भेटीमध्ये सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, काही उपचार असतील तेही तुम्हाला सजेस्ट केले जातील. आणि त्याकरता आता स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर दिसत आहेत सरांचे, या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे. सर, कार्यक्रमाच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत खरं तर, आणि शेवटची 1-2च मिनटं माझ्याकडे आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला आत्ता विचारायची आहे ती म्हणजे आध्यात्मिक उपासना ज्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या असतात, आणि त्या आध्यात्मिक उपासना कशा पद्धतीनं सांगता येतील? आध्यात्मिक उपासना करत असताना आहे ना, प्रत्येकाला जर प्राप्त करायचं असेल तर तुम्ही अध्यात्मामधला जो मेन उपदेश आहे तो समजून घ्या. अध्यात्मामध्ये तुम्हाला तुमचं आत्मदर्शन तुम्हाला झालं पाहिजे, आणि आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे. आणि ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शन करत असताना खूप सुंदर मार्गदर्शन, म्हणजे की कुठलाही फापट पसारा न करता सर्वात सोप्या पद्धतीने याच्यामध्ये केलं असेल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गुरु केले असतील आणि निश्चित ते सन्माननीय देखील असतील, परंतु तुम्हाला हे मार्गदर्शन केलंच असेल असं मला वाटत नाही. कारण ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून वर्क करत असताना तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी, तुम्हाला आत्मदर्शन व्हावं आणि तुम्हाला आत्मज्ञान मिळावं, हा माझा स्वतःचा उद्देश आहे. आणि याच्याकरता सर्वात सोपं काम जर कुठलं असेल तर सर्वात सोपं काम हे आहे की तुम्ही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की मेडिटेशन करायला सुरुवात करा. मेडिटेशन हे सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. सर्वात पहिलं की मेडिटेशन, त्याच्यामध्ये वेळ फिक्स ठेवा. असं नाही की पहाटे 4:30लाच उठून केलं पाहिजे. करत असाल तर खूप चांगलं आहे, खरं तीच वेळ आहे, परंतु तुम्हाला 7 वाजता तुम्ही केलं तरी चालेल. 7 ते 7:15 15च मिनटं बसा.
पण ती फिक्स ठेवा की 7 म्हणजे 7, मग त्याला काही कॉम्प्रोमाइज नाही. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जरी असाल तरी सकाळी 7 वाजता तुम्हाला बसायचंच आहे आणि 7 ते 7:15 असं 15 मिनिटाचं सुरुवात पहिले मेडिटेशन चालू करा. ह्या मेडिटेशनमध्ये तुम्हाला शांत बसायचं आहे आणि पूर्णपणे स्वतःवरती केंद्रित करायचं आहे. दुसरी महत्त्वाची भाग म्हणजे की तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला डीप ब्रिदिंग करायचं आहे. डीप ब्रिदिंग म्हणजे दीर्घ श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. हे रेग्युलर 30ने प्रॅक्टिस चालू करा. 30चे पुढे 40, 50, 60 याप्रमाणे होतील. तुमच्यामध्ये ॲटोमॅटिक बदल घडायला सुरुवात होतील. तिसरा पार्ट जो आहे की आत्तापर्यंत आपण फक्त मेंदूच्या ऑर्डर फॉलो करतो. आपण सिंगल डायमेन्शनमध्ये आहे आणि सायन्सने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आपल्या मेंदूपैकी आपण जास्तीत जास्त 8 ते 9% मेंदू वापरतो आणि ह्याच्या पलीकडे मेंदू आपल्याला वापरायला पाहिजे. म्हणजे 12 ते 15, 20 या टक्क्यांमध्ये मेंदू आपला युटिलाइज केला गेला पाहिजे. तर तो युटिलाइज होत नाही याचं कारण म्हणजे की आपण त्याला कमांड देत नाही. म्हणजे तर मेंदूला कमांड द्यायला चालू करा. दररोज तुम्ही सकाळी ज्यावेळेला फ्रेश होता आणि मिररच्या समोर असता त्याला मिररच्या समोर शांतपणे स्वतःला बघायचं आणि तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात की आजच्या दिवसभरामध्ये माझं हे शेड्यूल आहे, मला असं मेंटेन करायला पाहिजे, मला असं मेकअप करायला पाहिजे, मला ही गोष्ट करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी वर्तमानामध्ये भुला. म्हणजे आज जर मला माहिती आहे की मला 1.5 लाखाचा सॅमसंगचा फोन घ्यायचा आहे तर मी समोर मिररच्या येईल त्यावेळेला मी हे सांगायला पाहिजे की 1.5 लाखाचा सॅमसंगचा मोबाईल मी घेतला आहे, मी रेग्युलर तो वापरतो आहे. आज असं आहे की मला 6 वाजता एखाद्या ठिकाणी पोचायचं आहे, मी कुठेही वेळेवर पोचत नाही, तर मी त्यावेळेला कमांड देऊन टाकतो की 6 वाजता मला साम टीव्हीचा प्रोग्राम आहे आणि साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये मला 6 म्हणजे 6 वाजता पोचायचं आहे. ह्या कमांड तुम्ही ज्यावेळेला मेंदूला द्यायला सुरुवात कराल ना, तुम्ही बघा की जसं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रमाने घडायला लागतील, त्या पूर्ण व्हायला लागतील. तुमचा दिवसाचा वेळ, तुमचं दिवसाचं शेड्यूल हे सगळं कंप्लीट होईल. किंबहुना तुमच्या हातामध्ये फावला वेळ राहील की तुमच्या हातामध्ये आता वेळ आहे की ज्या वेळेचं तुम्ही युटिलाइज करू शकता. पुढे जाऊन हे मेडिटेशन तुम्हाला 2 टाईम करायचं आहे. सकाळी एकदा करायचं आहे, तसं संध्याकाळी पण एकदा करायचं आहे. या माध्यमातून ज्यावेळेला तुम्ही पुढे जायला शिकाल, डीप ब्रिदिंग तुम्ही कराल, ब्रेनला ऑर्डर द्यायला शिकाल, त्याबरोबर ॲटोमॅटिक लॉ ऑफ कर्मा तुमचा चालू होईल, लॉ ऑफ अट्रॅक्शन चालू होईल. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ऑपरेट करायला शिकाल. आणि बस त्याकरता कुठलंही मार्गदर्शन लागलं तर नंबर आपल्या स्क्रीनवरती आहेत. मी सदैव प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या माध्यमातून तुमच्याबरोबर, तुमच्या पाठीशी, तुमच्या हातात हात घेऊन उभा आहे. निश्चितपणे तुम्हाला तुमचं आत्मदर्शन घडेल, तुम्हाला आत्मज्ञान प्राप्ती होईल आणि मग प्रगतीला कुठलीही बाधा राहणार नाही. जसा वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तसं आपल्यामधनं देखील एखादा सायंटिस्ट होऊ शकतो. आपल्यामधनं देखील एखादा सर्व उद्देशांनी सिद्ध झालेला अगदी आपण अमर्याद पुरुषोत्तम न म्हणता पुरुषोत्तम राम आपल्या सगळ्यांमध्ये साकारू शकतो. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहेच. तरीही काही प्रश्न असतील, समस्या असतील, अडचणी असतील, तुम्ही सरांना थेट विचारू शकता. त्याकरता आत्ता सरांचे नंबर टीव्ही स्क्रीनवरती आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईराम आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.